कुंडलिका वरदे हार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय। विठ्ठल 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 विठ्ठल। चंद्रभागेच्या तीरी चंद्रभागेच्या तीरी उभा मंदिरी तो पहा विटेवरी विठ्ठल विठ्ठल जय हरी जय विठ्ठल विठ्ठल जय हरी जय विठ्ठल विठ्ठल जय हरी। बाबाजी सद्गुरु दास तुका जयांचे केली स्मरण होय सकल विद्येचे शरण तेची वस्तू श्री चरण श्री गुरुचे ते नमस्कार आता करू हरीचे कीर्तन गाऊ निर्मळ ते गुण सदा धर्म संत संग मुखी म्हणू पांडुरंग। प्रस्तुत प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तनाचे सेवेकरिता निवडलेला अभंग श्री संत जनाबाई यांचा घेतलेला आहे। संत जनाबाई अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात करू हरीचे कीर्तन गाऊ निर्मळ ते गुण। करू हरीचे कीर्तन म्हणजे आपण सगळे मिळून भगवंताचं नाम संकीर्तन करू आणि कसं करू तर गाऊ निर्मळ ते गुण निर्मळ मनाने व शुद्धांत करणाने कीर्तन करू। मग जनाबाई पुढच्या चरणात सांगतात सदा धरू संत संग मुखी म्हणू पांडुरंग। सदा धरू संत संग कीर्तन करू पण संतांच्या संगतीत करू संत संग सर्व काळ अखंड प्रेमाचा कल्लोळ। मग जनाबाई म्हणतात मुखी म्हणू पांडुरंग मुखाने सदा म्हणतात माझा स्वतःचा तरी उद्धार झालेला आहे पण या संपूर्ण जडजीवांचा उद्धार कसा होणार कारण भूते हे जन न देख वेडवा म्हणून कळवला येत असे। मग जनाबाई अभंगाच्या तिसऱ्या चरणात सांगतात करू जनाबाई कृपा राम नाम म्हणून लोका। जगाच्या हित व्हावं असं संतांना वाटतं। संतांचा जन्म हा जगाच्या कल्याणाकरिताच झालेला आहे। जगाच्या कल्याणात संतांची वृत्ती देह कष्टविधी परोपकारे। मग जनाबाई म्हणतात की आपण सुद्धा भगवंताचं नित्य नामस्मरण करायला पाहिजे। राम नाम म्हणून लोका भगवंत गीतेच्या 12व्या अध्यायात सांगतात मय्यावेश मनमीय मान नित्ययुक्त उपासते श्रद्धया परयोपेतास्ते मे युक्तमामता। भगवंत सांगतात माझे जे कोणी नित्य नेमाने व श्रद्धेने जे माझी उपासना करतात ते भक्त मला प्रिय आहेत आणि अशाच भक्तांच्या मी सोबत असतो। मग कोणत्या भगवंताचं नाम घ्यायचं आणि कसं घ्यायचं विठोबार खुमाई जय जय विठोबार खुमाई विठोबार खुमाई विठोबार 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 खुमाई जय जय विठोबार खुमाई विठोबार खुमाई विठोबार खुमाई कुंडली गवरले हरिठोल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। स्वानंद सुखनिवासी सद्गुरु स्वामी गणेशनाथ महाराज की जय। सद्गुरु स्वामी रवींद्रनाथ महाराज की जय। वासुदेव हरी वासुदेव हरी वासुदेव हरी। अशा प्रकारे भगवंताचं नाम घेतात त्याची कीर्ती आपोआपच होत असते। मग जनाबाई अभंगाच्या शेवटच्या चरणात सांगतात जणी म्हणे कीर्ती करू नाम बळकट हे धरू। याचं उदाहरण द्यायचं म्हणलं की वाल्याकोळी एवढा मोठा महापापी महाहत्यारी असताना केवळ भगवंताच्या नित्य नामस्मरणाने त्याची कीर्ती एवढी अमर झाली। कोळीयाची कीर्ती वाढली गहन केले रामायण रामाधी। मग जनाबाईंनी सांगितल्याप्रमाणे आपण सुद्धा भगवंताचं नित्य नामस्मरण संतांच्या संगतीत करायला पाहिजे। मग कोणत्या संतांच्या संगतीत ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम कुंडली गवरले हरिठोल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली
रघुनाथ महाराज की जय। वासुदेव हरि वासुदेव हरि वासुदेव